तर मग कसं काय पब्लिक एका नवीन तडकत्या-फडकत्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. पुढं आलो तो भाऊ म्हणे, "नाद करतो का? मला पुढं जाऊ दे." म्हणलं, "जाय भाऊ काही विषय नाही. तुझ्यासाठीच रस्ता आहे भाऊ." पुढं आलो त्या भाऊचं मस्तपैकी रस्ता उखरायचं काम चालू होतं भाऊ. खुरखुर, खुरखुर, खुरखुर. मार्केटला आलो तर आज आवक पण भरपूर होती भाऊ. लाल कांदा एकदम जास्त आला होता भाऊ आज आणि उन्हाळ कांद्याची पण आवक भरपूर होती. काही विषयच नव्हता भाऊ. लाल कांद्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आज एका सोबतच पाहायला भेटली भाऊ. आणि इकडे पाहत होतो काय भाऊ या पोरांना आज कामाच्या आधीच जेवण करून घेतलं पोटभर कारण काम जास्त होईल म्हणून भाऊ. इकडं लाल कांद्याच लावत आला तर आपला सायनात भाऊ मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढत होता. इकडं मकाची आवक पण खूप आली होती भाऊ आज काही विषयच नाही. त्याच्यानंतर आपण गाडी काढली का नाही भाऊ डायरेक्ट नदीच्या पुलावरून डायरेक्ट आपण मस्तपैकी पुढं लगेच पंकज काठेवर पाहत होतो काय भाऊ भरपूर आवक होती भाऊ. खळ्यात आलं तिकडं मस्तपैकी लोडिंगचं काम चालू होतं भाऊ. त्यानंतर आपल्याला जोडी कोण नव्हतं मग अनिल भाऊला बोलून घेतलं. त्याचं बी चालू होतं पंपायचं काम. आपलं पेमेंट आज डायरेक्ट 38 इकडं गाडीतच होतं भाऊ. त्यानंतर मस्तपैकी आपल्या कामाला सुरुवात केली. काम वगैरे आटपून आणि आपण लगेच निघालो प्रशांत भाऊला घ्यायला. तिथे गेलो पाहतो काय आपलं प्रशांत भाऊचं मस्तपैकी कांदे पातळ करायचं काम चालू होतं भाऊ. प्रशांत भाऊला घेऊन टाकलं आणि लगेच आपल्या मंदिरावरती पोहोचलो भाऊ आणि हा भाऊ काय चाटा मारीत होता काय माहिती भाऊ. त्यानंतर इकडं अनिल भाऊनं काहीतरी आणलं होतं भाऊ. मस्तपैकी गेलो चहा वगैरे मारून घेतला पोटभर. लगेच आपल्या खळ्यावर निघालो का नाही भाऊ दुपारून. इकडं खळ्यात आलो तर काय पाहतो मरणाची आवक होती ना भाऊ डायरेक्ट. मित्रांनो मी करतो गाड्या खाली तुम्ही घ्या लाईक फॉलो करून. नंतर निघालो भाऊ आपण घरी. इकडं आलो तर काय भाऊ विशाल भाऊ कोणासोबत बोलत होता काय माहिती आणि हा भाऊ का हसत होता विषयच नव्हता भाऊ यांचा आला. त्यानंतर या भाऊ भेटले का नाही आपल्याला शेवट काय केलं या भाऊनं मला तर काही कळलंच नाही भाऊ. रामकृष्ण हरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भाऊला फॉलो नक्की करा.